जय मित्रांनो, तर आता होमगार्ड भरती 2026 बद्दल माहिती द्या अशा काही कमेंट आल्या होत्या. तर आता या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. म्हणजे होमगार्ड भरती कोणी करायला पाहिजे व कोणी करायला नाही पाहिजे, त्याच्यासोबत महिलांसाठी होमगार्ड भरती कशा प्रकारे राहील, त्याच्यानंतर पात्रता काय, आपल्याला पेमेंट वगैरे किती भेटते, कट ऑफ वगैरे कशा प्रकारे लागतो, कोणत्या जिल्ह्या वगैरे कशा प्रकारे जागा असतात, या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल, त्याच्यासोबतच होमगार्ड भरतीची प्रत्येक अपडेट मी प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता होमगार्ड भरतीबद्दल जर पात्रतेचा विषय आला तर आपल्याला माहितीच आहे, पोलीस भरतीवानीच आपली पात्रता असते. 165 हाईट असते, त्याच्यानंतर 79 84 अशा प्रकारे छाती असते. त्याच्यानंतर महिलांसाठी 155 अशाच प्रकारे हे असते, हाईट असते. त्याच्यानंतर जर आता ग्राउंडचा जर विषय झाला तर आपल्या 20 मार्काचा 1600, त्याच्यानंतर 10 मार्काचा गोळा दोन्हींना असतो. 800 मीटर महिलांना व गोळा सेम पोलीस भरतीवानीच टायमिंग वगैरे सर्व काही सेम असते. त्याच्यानंतर जर बघितलं तर कट ऑफचा जर विषय बघितला तर आता होमगार्ड भरती कोणी मारायला पाहिजे व कोणी नाही मारायला पाहिजे हा विषय तर बाजूलाच राहिला. तर होमगार्डचा जर आपण कट ऑफचा आमच्या जिल्ह्याचा जर आम्ही कट ऑफचं जर सांगायचं झाल्यास तर हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये 30 पैकी 30 प्रत्येकाचा 30 पैकी 30 प्रत्येक तालुक्याचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यासोबतच आता होमगार्डची भरती एवढं आहे की होमगार्डची भरती समजा आता वाशिमला निघली तर वाशिमचे प्रॉपर मुलंच त्याला, वाशिम जिल्ह्याचेच मुलं त्याला अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्याचे नाही करू शकत, त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे, अमरावती जिल्ह्याचे अशा प्रकारचे जिल्हानिहाय आपली भरती होत असते. त्याच्यानंतर जर आता बोलायचं झाल्यास तर आता हे झालं पात्रतेचा विषय. त्याच्यानंतर आता महिला प्रवर्गाने, आता महिला प्रवर्गाबद्दल मला विशेषतः बोलायचं या होमगार्ड भरतीबद्दल. तर होमगार्ड भरती माझ्या मते माझं एक पर्सनली मत आहे की महिलांनी तरी होमगार्ड भरती करायला पाहिजे. नाही तर आता जर आपण बघितलं तर आता जेव्हा आपल्याला 3 वर्षानंतर, आता आपल्याला माहितीच आहे की 3 वर्षानंतर आपल्याला आपण आपल्याला एक सर्टिफिकेट भेटते की आपल्याला होमगार्ड म्हणून पोलीस भरतीमध्ये एक आरक्षण भेटते 3 वर्षानंतर. जेव्हा महिलांना हे आरक्षण भेटते तेव्हा जेव्हा ते महिला होमगार्ड मधून अर्ज करत असतात तर तेव्हा त्यांना पुरुषांना कॉम्पिटिशन द्यावं लागत असते. म्हणजे इथं महिला कॅटेगरीचा जर बघितलं, जर महिला कॅटेगरीचा संबंधित कॅटेगरीचा महिला कॅटेगरीचा जर 110 वर लिस्ट लागली व संबंधित कॅटेगरीची होमगार्डची 115 वर लिस्ट लागली तर इथं महिलांचा लॉस होतो. अशा आरक्षणामुळे आता महिलांनी तर आता बऱ्यापैकी मला आता या करंटच्या भरतीमध्ये बऱ्यापैकी मेसेज आले होते, बऱ्यापैकी आता मी प्रकल्पावर अर्ज केलेला आहे, त्याच्यासोबत होमगार्डवर अर्ज केला आहे. तर महिलांसाठी हे आरक्षण माझ्या मते तरी इतकं फायदेशीर ठरू शकत नाही. तर आता पुरुषांबद्दल जर बोलायचं झाल्यास तर नक्कीच आपल्याला कॅटेगरी आपल्या जनरल पेक्षा कट ऑफ हा नक्कीच कमी लागत असतो. आपण कट ऑफ बघत आलेलो आहे, तर जनरलसाठी तर हा नक्कीच आहे. तर आता कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास कट ऑफ तुम्हाला सांगतो, होमगार्ड भरतीचा कट ऑफ खूप हाय लागत असतो. कमीत कमी आपल्याला गोळा तर आउट ऑफ पाहिजेच व कमीत कमी आपलं 1600 मीटर 18 मार्काचं तरी पाहिजेच. म्हणजे 18 मार्क कमीत कमी आपल्याला पाहिजे. म्हणजे आउट ऑफ दोन्ही इव्हेंट आउट ऑफ कॉलेज मुलं या होमगार्ड भरतीमध्ये भरती होत असतात. इतका काही कट ऑफ हाय लागत असतो. त्याच्यासोबतच आता त्याच्या खाली लागतो, त्याच्या खाली म्हणजे 18 प्लस 10 अशा प्रकारे 28 27 अशा प्रकारे कट ऑफ आपल्याला लागताना दिसतो कुठं कुठं. पण जास्तीत जास्त आपल्याला आउट ऑफच या होमगार्ड भरतीमध्ये आपल्याला दोन्ही इव्हेंट आउट ऑफच मारावे लागत असतात. त्याच्यानंतर आता ड्युट्यांचं कसं असते, तर ड्युट्या आपल्याला इलेक्शनच्या ड्युट्या कंपल्सरी असतात. त्याच्यानंतर गणपती असो, देवी असो, मोठ्या जयंत्या असो, ह्या ड्युट्या आपल्याला कंपल्सरी असतात. आपल्याला पेमेंट किती असते, तर रोजदारीनुसार आपल्याला आपले डे किती भरतात त्याच्यावरती आपलं पेमेंट ठरत असते. तर आपल्याला पर डे आपल्याला 1300च्या जवळपास काहीतरी आपल्याला होमगार्डला पेमेंट येत असते. म्हणजे पर डे नुसार मिळत असते. त्याच्यानंतर आता इतकं काही तुम्हाला मी सांगितलं. आता यांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कळवा, या कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्कीच प्रॉपर माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच कळवेल की त्याच्या संबंधित काय काय माहिती तुम्हाला पाहिजे. तर मी तुम्हाला नक्कीच प्रॉपर माहिती घेऊन कळवेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याच्यासोबतच आता होमगार्ड भरतीबद्दल ज्या प्रॉपर काही अपडेट येत राहतील, प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.